रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पोलादपूर तालुक्यात 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. सर्वत्र देशभक्तीचे वातावरण. पोलादपूर तालुक्यात 80वा स्वातंत्र्य दिन आज विविध शासकीय कार्यालय, नगरपंचायत, शाळा, महाविद्यालय तसेच विविध संस्थांच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळपासूनच सर्वत्र देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. विविध ठिकाणी ध्वजारोहण, राष्ट्रगीत तसेच देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पोलादपूर नगरपंचायतीच्या वतीने नगराध्यक्षा श्रीमती अस्मिता उमेश पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी श्री विनय शिपाई, नगरपंचायत कर्मचारी वृंद, शाळकरी, विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर तालुक्यातील पितळवाडी आरोग्य केंद्रामध्ये जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर निलेश कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी सैनिक विशेष सत्कार सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित सरपंच तसेच सदस्य, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. तालुक्यातील विविध शासकीय कार्यालय, शाळा व महाविद्यालयांमध्येही स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून स्वातंत्र्य दिनाचा उत्साह वाढविला. दरम्यान काही ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांसाठी पत्रकार बांधवांना निमंत्रण देण्यात आले नसल्याचेही दिसून आले. स्थानिक पातळीवरील कार्यक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात पत्रकारांची महत्त्वाची भूमिका असताना काही ठिकाणी पत्रकार बांधवांचा विसर पडल्याची चर्चा यावेळी पाहायला मिळाली. एकूणच पोलादपूर तालुक्यात देशभक्तीच्या जयघोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.